विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आदर्श विद्या या शैक्षणिक YouTube चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 10वीच्या संरक्षणशास्त्र या विषयातील तिसऱ्या पाठातील संपूर्ण उपक्रमांचे लेखन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला उपक्रम आहे नैसर्गिक व मानवनिर्मित मानवी चुका किंवा निष्काळजीपणामुळे झालेले आपत्तींचा तक्ता तयार करा. उत्तर: नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा तक्ता. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, भूकंप, औद्योगिक अपघात, पूर, आग, चक्रीवादळ, वादळ, वाहन रेल्वे अपघात, दुष्काळ, इमारत कोसळणे, जंगलातील आग, जलप्रदूषण, हिमवादळ, बर्फवृष्टी, वायू प्रदूषण, ज्वालामुखी उद्रेक, सायबर हल्ले, भूस्खलन, दहशतवादी हल्ले, सुनामी, अणुजैविक हल्ले, वीज पडणे, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन. आता आपण दुसरा उपक्रम लिहूया. इंटरनेटच्या सहाय्याने भारताच्या भूकंपप्रवण क्षेत्राचा नकाशा पहा. भारताचा राजकीय नकाशा घ्या आणि त्या नकाशावर भूकंपप्रवण क्षेत्र काढा आणि स्पष्टपणे वेगवेगळ्या क्षेत्रांची मांडणी करा. उत्तर: खाली भारताच्या राजकीय नकाशावर आधारित भूकंपप्रवण क्षेत्रांचा नकाशा दाखवला आहे. या नकाशात भारतातील विविध भूकंपीय क्षेत्र साइझमिक झोन्स स्पष्टपणे दर्शवले आहेत. भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रांची विभागणी. क्षेत्र: जोखीम स्तर, प्रमुख राज्ये भाग. झोन व्ही: अतिजोखमीचे क्षेत्र. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहारचा उत्तर भाग, पूर्वोत्तर राज्ये आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार बेटे, गुजरातमधील कच्छ. झोन 4: उच्च जोखीम. दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी. झोन 3: मध्यम जोखीम. महाराष्ट्र, बहुतेक भाग, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, ओडिशा. झोन 2: कमी जोखीम. केरळ, गोवा, पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग. भारत सरकारच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स बीज नुसार भारताला 4 भूकंपीय क्षेत्रांमध्ये विभागले आहे. नकाशा माहिती: भारताच्या राजकीय नकाशावर आधारित भूकंपप्रवण क्षेत्रांचा नकाशा दाखवला आहे. खालील नकाशात रंगांच्या सहाय्याने विविध भूकंपीय क्षेत्र दर्शवले आहेत. अशा प्रकारचा एक नकाशा आपण कृतीपुस्तिकेत चिकटवावा. यानंतर आपण पाहूया तिसरा उपक्रम. आपल्या परिसराचे सर्वेक्षण करा. आपल्या स्वतःच्या घरासह आणि ज्या इमारती जुन्या, संरचनात्मकदृष्ट्या कमजोर व असुरक्षित असतील त्यांची सूची बनवा. खूप असुरक्षित, अंशतः असुरक्षित आणि सुरक्षित अशा 3 याद्या तयार करा. परिसरातील इमारतींचे सर्वेक्षण आराखडा यादीचा नमुना तक्त्याच्या स्वरूपात. इमारतीचे नाव, क्रमांक, बांधकाम वर्ष, प्रकार, तडे कमजोरी, वर्गवारी. श्रीराम निवास 1985. कच्चे, मोठे तडे, खूप असुरक्षित. साई अपार्टमेंट 2002. काही तडे, अंशतः असुरक्षित. ज्ञानदीप निवास 2015. नाही, सुरक्षित. आणि आता या पाठातील शेवटचा उपक्रम आहे प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी तयार करा. उत्तर: प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी: जखमांवर उपचारासाठी स्टेराइल गौज पट्ट्या, बँडेज रोल, ॲडहेसिव्ह पट्ट्या, बँडेड, अँटीसेप्टिक लोशन, डेटॉल सवलन, अँटीसेप्टिक क्रीम, बिटडीन, कापूस, स्टेराइल कॉटन, टेप, मेडिकल ॲडहेसिव्ह टेप, फोर्सेप्स, चिमटी, औषधे, प्रासिटामॉल, तापासाठी आयबुप्रोफेन, दुखण्यासाठी अँटासिड, अपचनासाठी पावडर, डिहायड्रेशनसाठी, ॲलर्जीसाठी औषधे, सेटायरिजिन, डोळ्याचे ड्रॉप्स, आय ड्रॉप्स, थंडी सर्दीसाठी गोळ्या, सुरक्षा साधने, हातमोजे, स्टेराइल ग्लोव्ज, मास्क, सर्जिकल मास्क, थर्मामीटर, डिजिटल मर्करी, कात्री, मेडिकल सिजर्स, सेफ्टी पिन्स, टॉर्च, इमर्जन्सी टॉर्च, छोटा आरसा, प्राथमिक उपकरणे, रक्तदाब मापक, मॉनिटर,
हवे असल्यास पल्स ऑक्सिमीटर, श्वसन तपासणीसाठी छोटा नोटपॅड व पेन, नोंदीसाठी महत्त्वाची कागदपत्रे, आपत्कालीन क्रमांकांची यादी, पोलीस, रुग्णवाहिका, डॉक्टर, वैद्यकीय इतिहास. जर कोणाचा असेल तर प्राथमिक उपचार सूचनापत्रक. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा. धन्यवाद.